आजच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आता वाजलेत 6 आणि आम्ही निघाईल थोडीशी शॉपिंग करायला। तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जी मी घेतलेली साडी बघितली ती साडी ना थोडीशी फॉल्टी निघाली। मी आज ओपन करून बघितली तर मध्ये थोडीशी फॉल्टी आहे, त्यामुळे ती मला चेंज करायची आहे। तर आता ती साडी चेंज करणार आहे आम्ही आणि साडी चेंज करून झाल्यानंतर जाणार आहे अवनचे कपडे घ्यायला। त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, म्हणजे मी साडी कोणती घेते आणि अहो कोणते कपडे घेतात हे तुम्हाला बघायला भेट। ठीक आहे ना रे, मला ड्रेस नाही सध्या मी घेऊ नाही शकत कारण माझ्याकडे नाही पैसे। जेव्हा पैसे येतील तेव्हा तर मी घेऊन देईलच तुम्हाला। आता सध्या तुम्हाला तुमच्याच पैशाची घ्यायची, चालेल ना? हां घेऊन येते, कारण आता ती साडीचं बघू आता कसं म्हणजे कशी भेटती काय भेटती। कारण माझं असंच होतं, मला जी गोष्ट मनापासून आवडली ना ती मला कधीच भेटत नाही। त्यामध्ये काही ना काही फॉल्ट निघतो, जी गोष्ट आपल्याला आवडते ना त्यामध्ये असंच होतं। मला साड्यांमध्ये पहिल्यांदा ही साडी लवकर चॉईस झाली आणि खरंच आवडली होती आणि ती रात्री काय मी बघितली नाही ओपन करून, पण आज बघितली मी ते थोडासा फॉल्ट निघाला। आता म्हटलं लगेच चेंज करून घेऊ, पण माझ्या बाबतीत असं का होतं मला तेच कळत नाही। तर चला आता जाऊ द्या, जे होतं ते होतं, चांगल्यासाठीच होतं। तर आता साडी चेंज करतो, नंतर जातो आमचे कपडे घ्यायला। इथं माझी साडी चेंज करून झाली आणि त्यानंतर आम्ही आलो अहोनचे कपडे घेण्यासाठी झुडिओमध्ये। तर इथं आहे ना म्हणजे लेडीजचं पण आपले कॉस्मेटिक वगैरे होतं आणि चपला, तर मी त्या बघत होते। म्हटलं चला चप्पल बघून घेऊ। आणि झुडिओमध्ये मी पहिल्यांदाच गेले त्यामुळं कसं मग वेगवेगळं बघायला भेटतं, त्यामुळं आवडतं मला बघायला आणि मग घ्यायचं असेल तर आपण घेऊ पण शकतो। आणि कॉस्मॅटिकमध्ये पण भरपूर अशा कंपनींचे होते, तर मी बघत होते। लेडीज आणि जेंट्स असं 2 सेक्शनमध्ये होतं। त्यानंतर मग माझं बघून झाल्यानंतर इकडं वरती आलो कपडे घेण्यासाठी। इथं झुडिओमध्ये आल्यानंतर आम्ही कपडे बघितले, तर कपड्यांचं असं झालं की आम्हाला ना शर्ट चॉईसच होत नव्हता आणि पाहिजे तसे लग्नाच्या दृष्टीने नव्हते पण इथं, म्हणजे आम्हाला आवडतच नव्हती काय म्हणजे। आणि शर्टमध्ये जास्त काही व्हरायटी नव्हत्याच, जीन्समध्ये होत्या किंवा पॅन्ट फॉर्मल पॅन्टमध्ये पण होत्या, शर्टमध्ये नव्हत्या, त्यामुळे मग इथं घेण्याचं आम्ही कॅन्सल केलं। बाकी मग टी शर्ट वगैरे खूप छान होते तर ते बघत होतो। तर मग अवनचे कपडे तर काही घेतले नाही, पण म्हटलं चला आता गावात आलोय तर मग चप्पल घेऊन घेऊ। रुईची आणि माझी दोघींची पण चप्पल घ्यायची बाकी होती, तर इथं आम्ही दोघींच्या पण चपला घेतल्या। आणि तुम्ही बरेच साऱ्या कमेंट करता येताईंनो की तुम्ही व्हिडिओ कोणत्या ॲपमध्ये एडिट करता, तर मी व्हिडिओ आहे ना InShot किंवा VN या दोन्हीपैकी एका ॲपमध्ये एडिट करत असते। शक्यतो आता InShotचाच जास्त वापर करते, कारण ते कसं सुटसुटीत आहे वापरण्यासाठी आणि ते सोपं जातं। आणि अशा पण तुम्ही कमेंट करताय की तुम्ही कसे एडिट करता ते दाखवा, तर ते देखील मी एका व्हिडिओत दाखवेल। तर साडी चेंज केली आणि त्यानंतर आम्ही गेलो अवनचे कपडे बघण्यासाठी गावात, पण त्यांचे कपडे काय भेटले नाही। माझी साडी भेटली चेंज करून, रुईच्या आणि माझ्या चपला घेतल्या, दुसरं काही एवढं नाही। पण कपडे वगैरे आणि रुईच्या बांगड्याच भेटत नाहीये रुईच्या हाताच्या, मला जशा पाहिजे तशा, कारण त्या साध्या मधल्या त्या भेटायच्या त्या वागतात त्याच भेटताय। आणि माझं चाललंय थोडंसं वेगळं, कारण जास्त करून रुईला मी तर बांगड्या घालून देत नाही मग, कारण मनगट बारीक पडतं त्यामुळं। तर म्हटलं असं फंक्शनला वगैरे चांगल्या घेऊ, पण मला चांगल्या जशा पाहिजे तशा बांगड्याच भेटत नाही। रुईच्या बांगड्यांसाठी आम्ही आज खूप फिरलो पण भेटल्या तर काही नाही। आणि आता बघू शकता 10 वाजले, आम्ही 6 वाजता गेलो होतो, 10 वाजले एवढं साडीला साडी 1 तास, साडी 1 तास वेळ लागला, 1 तास लागला। काल ते खूप म्हणजे असं व्यवस्थित लवकर व्यवस्थित दाखवत नाही। आणि काल आहे ना मला पटकन चॉईस झाली, त्यामुळे काल अर्धा तासात घेतली होती, पण आज जास्त वेळ गेला, दाखवतच नव्हतं ते व्यवस्थित। आणि दाखवले तरी मग डार्क कलर दाखवत होते, तर कशी घेतली ना मी आता हाच व्हिडिओ उद्या कंटिन्यू करते, तर मग दिवसा दाखवते मी कशी घेतली ती। आणि माझे घ्यायचे होते तर आम्ही तुम्ही बघितलं की झुडिओ मॉलमध्ये गेलो होतो, पण तिथं पण भेटले नाही। आणि आता उद्या परत जाणार आहे, तर उद्याच्या व्हिडिओत समजेल आम्ही कुठं जात होते, कारण कसं पाहिजे तसं जर भेटलं नाही ना मग माणसाला घ्यावं नाही वाटत आणि कसं आपल्याला ते घ्यायचं पैसे द्यायचे राहते त्यासाठी, मग त्यामुळं तर आता उद्या जाऊ त्यांचे घेण्यासाठी। आता त्यांचे बुटं वगैरे ते राहिले, आमची जवळजवळ झालीच आहे शॉपिंग रुईची आणि माझी। आता माझ्या थोड्याशा पुढे कंटिन्यू होईल, तर उद्याचं पण ह्याच ब्लॉग मध्ये होईल। माझं थोडंसं राहिलंय, पण मग मी म्हटलं असंच इथं आता दुकानात घेऊन टाकायला जास्त काही फिरण्यात अर्थ नाहीये, कारण आपण जिथं जेवढं जास्त फिरतो आणि जास्त व्हरायटी बघतो ना मग तेवढं आपलं कन्फ्युजन वाढत चालतं। त्यापेक्षा एक बघितलं आणि ते घेतलं ना ते बरं राहतं,
त्यामुळे मी आता जेवढं राहिले ते इकडेच घेऊन टाकणार आहे. रुईच्या बांगड्या राहिल्या त्या पण म्हटलं इकडेच बघू भेटतात काय, कारण आता नाहीच भेटल्या मला जशा पाहिजे तशा, तर मग जे आपल्या नॉर्मल मेटलचे आहेत तेच घेऊन टाकावं लागेल. तर चला आता आम्हाला जेवायचंय, फ्रेश व्हायचंय. आत्ताच इतक्यात आलो आणि म्हटलं चला व्हिडिओ तुमच्याशी बोलून घेऊ. आणि हा व्हिडिओ मी उद्या कंटिन्यू करणार आहे. उद्या साडी वगैरे दाखवलं आणि त्यानंतर आवनची शॉपिंग. तर चला आता हातपाय धुतो आणि जेवण करतो. हॅलो, तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात, सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर कालचाच व्हिडिओ मी आज कंटिन्यू करते, कारण काल जसं सांगितलं की काल खूप उशीर झाला होता यायला, त्यामुळे. तर मी आता दाखवणार आहे मी कशी साडी घेतली आहे ते, म्हणजे जे काल पॅटर्न घेतलं होतं कालच्या व्हिडिओ तुम्ही बघितलं तेच, म्हणजे ऑर्गॅन्झाच पॅटर्न आहे, पण मग फक्त थोडी रेंज वाढली आहे. तर तसं घेतलंय मी, दाखवते तुम्हाला मी कसं घेतलंय. आणि कलर मला ना लाईटमध्येच पाहायचा होता, त्यामुळं हे बघू शकता अशी साडी मी घेतली आहे. मी दुपारी आज पूर्ण ओपन करून बघितली, कारण परत म्हटलं नको फॉल्टी निघायला, त्यामुळं फक्त याची रेंज वाढली आहे. त्या साडीपेक्षा ही जवळजवळ 300-350 रुपयांनी महाग गेली. ठीक आहे आता. आणि मी बऱ्याच दिवसात साड्या घेतल्या नव्हत्या, त्यामुळं मग म्हणे जाऊ दे घे, कारण माझं मी जास्त करून साड्या घेतच नाही. असं फंक्शन वगैरे असेल ना तरच साड्या घेऊन होत्या माझ्याकडून. तर ही साडी आहे ऑर्गॅन्झा पॅटर्नमधली, हे बघू शकता अशी आहे. आणि लाईट कलर आहे, गाजरी कलर आहे असा. तर म्हणे घे, कारण बऱ्याच दिवसाच्या साड्याच घेतल्या नव्हत्या मी शक्यतो साड्या घेतच नाही. आणि एक सिल्क साडी घेतली वापरण्यासाठी, एकदम अशी सुळसुळीत आहे. पॅटर्न खूप छान आहे, मला आवडलं आणि कलर पण आवडला. मी असा कलर वापरलेलाच नव्हता, तर घेतली एक वापरण्यासाठी मी. आणि रुईचे ना सँडल वगैरे घेतले. तर रुईचे सँडल दाखवते मी तुम्हाला. रुईचे सँडल आम्हाला जास्त महागात पडले, बघू शकता. असं हा पॅटर्न घेतला तर जवळजवळ 350 रुपयाला हे सँडल पडले मला. तर जाऊ द्या म्हटलं, कारण हे ना थोडेसे सॉफ्ट आहे आणि बाकी ते मग 150, 200, 250 अशापर्यंत दाखवत होते, पण खूप कडक होते. मग म्हटलं एवढे कडक घेऊन काय करायचे, विनाकारण पाय वगैरे दुखतील. आणि कसं ते रेंज पण म्हणजे रेट कमी नाही केला त्यांनी, पण मग आता चाललं म्हटलं आता घ्यावं तर लागणारच आहे, कारण मला पण जायचं आहे 2-3 दिवसांनी गावाकडं. म्हटलं मग घ्यावा तर लागणारच आहे, त्यामुळे घेतले हे सँडल. आणि माझी चप्पल वगैरे घेऊन टाकली. आज फक्त आहे ना आता ओनच्या कपड्यांची शॉपिंग. आणि रुईच्या आहे ना अशा बांगड्याच भेटत नाही, म्हणजे या तिचा जो घागरा आहे त्या घागऱ्यावर मॅचिंग बांगड्याच भेटत नाही आहे. म्हणजे मला आहे ना वेल्वेटमध्ये नाही घ्यायचं आहे, असं थोडंसं मेटलमध्ये किंवा वेगळं पॅटर्न घेऊ म्हटलं, कारण ते वेल्वेट आहे ना रुईचं सारखं मध्ये पाण्यात हात बुडव हे बुडव, ते काही 1-2 दिवसात म्हणजे ती लगेच थोड्या दिवसात खराब करून टाकल. तर म्हटलं मग थोडंसं घेऊ बा व्यवस्थित त्या मेटलमधल्या, पण त्या काही भेटेना या कलरमध्ये. तर बघू आज परत ही ओढणी सोबत घेऊन जावं लागेल. आणि आज आवनच्या कपड्यांची शॉपिंग राहिली, आता ती करायची. आवनची शॉपिंग बाकी आहे. म्हणजे आज सकाळी मम्मीला फोन झाला तर मम्मी लगेच म्हणती तुमचंच दोघींचं घेऊ राहिल्या म्हणे, जावयाच्या कपड्याची कधी शॉपिंग करता. तर आता आज आहे ना त्यांच्या कपडे पण घ्यायला जाणार आहे संध्याकाळी, तर त्यासाठी आता आहे ना मी स्वयंपाक करून घेते. आता जवळजवळ 5 वाजत आले. मी दिवसभर आता एवढं ते ना रुई नाही, त्यामुळे एक तर करमत तर नाही, पण मग म्हटलं चला रुई नाही तर मग आपण करमत नाही असं घेऊन जर बसलो तर आपलं काम काहीच आवरणार नाही. मग त्यामुळे माझे जेवढे कामं पेंडिंग होते तेवढे मी करून घेते. जसे की व्हिडिओ एडिट करणं वगैरे हे बरेच कामं पेंडिंग होते ते मी बरंच करून घेते. माझ्या मोबाईलचे ना स्टोरेज पूर्ण झालंय. आणि गावाकडे गेल्यावर कसं कधी कधी जर व्हिडिओ अपलोडला रेंज नाही भेटली तर मग ते व्हिडिओ मोबाईलमध्येच राहणार. मग पुढची शूट करण्यासाठी मग समजा सपोज जर मोबाईल भरला तर पुढचं शूट नाही करता येणार, त्यामुळे मी मोबाईल जास्त करून रिकामा करण्याचा प्रयत्न करते. आणि बरेच सारे म्हणजे नव्या साड्या वगैरे मला धुवायच्या, ज्या की मला लग्नासाठी हव्यात आता न्यायच्या आहे गावाकडं, त्या धुवून इस्त्री करून असं सध्या आता काम चालू आहे. त्यामुळे मग मी रुईच्या आठवणीत म्हणजे रुईची आठवण येते, करमत नाही, पण मग म्हटलं ते जर घेऊन बसलं तर आपलं पुढचं काम काहीच होणार नाही. त्यामुळे मी पुढचं काम आता करते माझं. तर आता जवळजवळ 5 वाजत आले, तर अहो येतील 5:45 5:30 दरम्यान, तेव्हा आम्हाला निघायचं आहे. तर त्याच्या आधी मी स्वयंपाक करून ठेवणार आहे, कारण गावातून यायला ना 10-10:30 होतात. काल पण बरंच 10 वाजलेच होते काल, एवढा वेळ होतो तिथून आल्यावर. मग कधी स्वयंपाक करायचा, कधी जेवण करायचे, त्यासाठी मी आता स्वयंपाक करून ठेवते. चला मग, आणि नंतर मग गावात गेल्यावर व्हिडिओ तुमच्याशी कंटिन्यू करते. तर इकडं अवनचे कपडे घेण्यासाठी आम्ही आलो कॉटन किंगला, पण तिथं आहे ना जास्त काही म्हणजे अवनच्या साईजमध्ये 9 ते अवेलेबल, कलर 2-3च होते. मग ते काय आम्हाला आवडले नाही. मग त्यानंतर पुढे आम्ही गेलो, असंच गावामध्ये एक नॉर्मल दुकान आहे, तर तिथे गेलो. तिथं आम्हाला आवडलं ते घेतलं. पण पुढे मी तुम्हाला सांगते की अवनी तेही ड्रेस घातला नाही लग्नामध्ये. अवनी दुसरा ड्रेस घेतला लग्नासाठी, हा जो घेतला आहे तो घातला नाही आहे. हा ड्रेस दाखवते मी पुढे कसा घेतला आहे तो.
आणि कसं म्हणजे अवनना कलरचं जास्त कन्फ्युजन होतं, त्यामुळे ते म्हणे मग दुसराच घेतो. शेवटी घेतला दुसराच. हा मी आता दाखवते कोणता घेतला आहे सध्या पुरता तो. तर हा ड्रेस अवननी घेतला आणि ही माझी साडी. तर चला मग आमचे कपडे तुम्ही बघितलेच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. चला मग पुन्हा उद्याच्या व्हिडिओत भेटू.